राजकारणात बहुमतासाठी लागणारे आकडे कधी साधे दिसतात, पण त्यामागची बेरीज आणि वजाबाकी ही अनेकदा धक्कादायक निर्णय समोर आणत असते. आज महाराष्ट्रात 7 राज्यसभा जागांची निवडणूक समोर असताना नेमकं असंच चित्र स्पष्ट दिसतंय. वरकरणी 6 जागा या महायुतीच्या खात्यात आणि 1 जागा हे महाविकास आघाडीच्या वाट्याला. इतकं सरळ गणित जरी दिसत असलं तरी 7व्या जागेभोवती निर्माण झालेली उत्सुकता ही वेगळीच कहाणी सांगते. कारण या जागेच्या चर्चेत अग्रस्थानी आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नमस्कार मित्रांनो, मी उमेश जोशी. आपण पाहत आहात न्यूज 100 मराठीचा मंथन हा कार्यक्रम. मित्रांनो, आजच्या विषयानुसार आपण 2022च्या राज्यसभा निवडणुकीचा जर विचार केला तर त्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेली रणनीती अजूनही विरोधकांच्या लक्षात आहे. त्यावेळी बहुमत हे महाविकास आघाडीकडे असतानाही भाजपाने अतिरिक्त जागा खेचून आणली आणि संजय पवार यांना पराभूत करत धनंजय महाडिक यांना विजय मिळवून दिला. या घटनेमुळे गणित बदलू शकतं ही भावना आजही विरोधकांच्या मनात जिवंत आहे. राज्यसभेचं गणित नेमकं काय असतं हे जर बघितलं तर राज्यसभा निवडणूक सध्या बहुमतावर होत नाही, तर सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीने त्याचा कोटा ठरत असतो. महाराष्ट्रात 228 आमदार आणि आताच्या 7 जागा जर गृहीत धरल्या तर कोटा साधारण गणिताच्या हिशोबाने 37 मतांचा ठरतो. म्हणजे प्रत्येक उमेदवाराला किमान 37 मते लागतात. सध्याच्या अंदाजानुसार महायुतीकडे 230 पेक्षा जास्त आमदार आहेत. 37च्या कोट्यानुसार 6 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, ते भारतीय जनता पक्ष म्हणजेच महायुतीचे. तर 6 जागांसाठी 222 मतं त्यांना वापरावी लागली तरी त्यांच्याकडे 8 मतं शिल्लक राहतात. मात्र 7व्या उमेदवारासाठी त्यांना अधिकच्या 29 मतांची गरज भासेल. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे अंदाजे 46 आमदार आहेत. त्यांनी एकाच उमेदवाराला उभं केला आणि सर्व मतं एकत्रित राहिली तरच 37व्या कोट्याच्या हिशोबाने त्यांना ते गणित पार करणं शक्य आहे. पण त्यासाठी अट एकच की त्यांची एकी अबाधित राहिली पाहिजे. आता 7व्या जागेवरचा जर खरा ताण बघितला तर तो अगदी वरकरणी असलेलं हे गणित आहे. ते गणित जरी दिसतं तरी प्रत्यक्षात तेवढं सोपं नाही. कारण महाविकास आघाडीतला जो अंतर्गत उफाळलेला मतभेद आहे तो जर क्षमवला तरच परिस्थिती बदलू शकते. उदाहरणार्थ शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचीही दावेदारी व्यक्त होते. तर काँग्रेसचा आजही स्वतंत्र दावा आहे. अशा वेळी महाविकास आघाडीत एका उमेदवारीवर एकमत होत नाही. एखादा आमदार गैरहजर राहिला किंवा क्रॉस वोटिंग झालं तर 46 मतांची भक्कम भिंत ढासळू शकते. या संपूर्ण प्रकरणात महाविकास आघाडीने 2022चा धडा घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण आठवा 10 जून 2022ची ती निवडणूक. त्यावेळी मुख्यमंत्री होते बेस्ट सीएम उद्धव ठाकरे. तरीही विरोधी पक्षात भाजपाने अतिरिक्त जागा जिंकली. त्यामागे पहिल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांचं अचूक नियोजन, काही मतं अवैध ठरवणं आणि रणनीतीची बारकाई या सगळ्याचा गणित. म्हणूनच आजही राजकीय विश्लेषक फडणवीसांच्या प्रत्येक विधानाकडे बारकाईने बघतात. आणि महाविकास आघाडीकडे जे आहेत म्हणजे आता महायुतीचे जर पर्याय बघितले तर 7वी जागा जिंकायची असेल तर महायुतीसमोर साधारण 2 मार्ग दिसतात. महायुतीचा जर आपण गणिताचा विचार केला तर त्यात पहिला मार्ग म्हणजे महाविकास आघाडीत फूट किंवा मतांचं विभाजन होणं, ज्यामुळे त्याचा फटका त्यांना बसून महायुतीचा उमेदवार येऊ शकतो. किंवा दुसरा अतिरिक्त उमेदवार देऊन दुसऱ्या पसंतीच्या मतांचं गणित जुळवणं, तसेच अपक्ष व छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवणं. हे सगळं यशस्वी होण्यासाठी
महायुतीला काटेकोर रणनीती आणि गोपनीय हालचाली आवश्यक आहेत आणि ज्या फडणवीसांनी यापूर्वी दाखवल्या आहेत. 2022च्या निवडणुकीत आपण ते बघितलं की बहुमत महाविकास आघाडीकडे असतानाही त्यांनी ती जागा खेचून आणली. आता या संपूर्ण याच्यात महायुतीचा जर आपण विचार केला, म्हणजे महायुतीकडे काय पर्याय असू शकतात त्याचा जर एकंदरीत विचार केला, तर जर महायुतीला ही 7वी जागा जिंकायची असेल तर महायुतीसमोर सर्वसाधारण 2 मार्ग आहेत. त्यातला पहिला मार्ग म्हणजे महाविकास आघाडीत फूट किंवा मतांचं विभाजन जे घडलं तर त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. दुसरं, अतिरिक्त उमेदवार देऊन दुसऱ्या पसंतीच्या मतांचं गणित जुळवणं, तसेच अपक्ष व छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवणं. हे जर एकंदरीत सगळं गणित बघितलं, हे सगळं यशस्वी होण्यासाठी काटेकोर रणनीती आणि गोपनीय हालचाली आवश्यक आहेत आणि ज्या फडणवीसांनी यापूर्वी दाखवल्या आहेत. म्हणजेच थोडक्यात काय तर त्यासाठी ते सोपं गणित होऊ शकतं असं एकंदरीत वाटतं. आणि याचा जर पूर्ण निष्कर्षच काढायचा बघितला तर 22 पेक्षा आज परिस्थिती वेगळी आहे. 2022 मध्ये विरोधात असलेले देवेंद्र फडणवीस आता सत्तेत आहेत. मग ते 7वी जागा सहज सोडतील का, की पुन्हा एकदा अंकगणिताचा अनपेक्षित प्रयोग करत सगळ्यांनाच चकित करतील. जसं 2022ला महाविकास आघाडीला वाटलं की आपल्याकडे बहुमत आहे, आपण निघू, पण महाविकास आघाडी आपली 46 मतं एकत्र ठेवू शकेल का, हा पण एक विषय आहे. कारण इथे इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. अंतिम उत्तर मतदानाच्याच दिवशी स्पष्ट होईल, हे मात्र तितकंच खरं. पण एवढं मात्र नक्की की महाराष्ट्रातील ही 7वी जागा केवळ एक संख्या नसून ती रणनीती, एकी आणि राजकीय कौशल्याची खरी कसोटी ठरणार आहे, हे मात्र निश्चित. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला निश्चित कळवा. बघत रहा न्यूज 100 मराठी. आपल्या न्यूज 100 मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, आपलं मत कमेंट बॉक्समध्ये जाऊन निश्चित व्यक्त करा, ज्याने आम्हाला नवीन प्रेरणा मिळते. आज मी इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन भागात. तोपर्यंत जय श्रीराम.